समाजासाठी चांगलं काम करतोय म्हणून आपल्या घातपाताचा कट रचण्यात आल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक मनोज जरांगेंनी चाकणमध्ये केला। तसंच 3 आरोपींनी जबाब दिला की धनंजय मुंडेंनी आपल्याला सांगितलं होतं तरीही धनंजय मुंडेंवर कारवाई का झाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। महावरीत जळायला लागले ते चांगलं काम करतोय म्हणून मग घातपातच करायचं म्हणजे त्यामुळे ते संरक्षण नाकारून टाकलं। आपण माझ्या संधीच तुझी एक पोलीस त्याला दम लागतो। नार्को टेस्टवाला लपला कुठं आता नार्को टेस्टवाल्या नार्को टेस्ट लिहायला पाहिजे ना। मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला। माझा समाज आणि मी आम्ही दोघं समर्थ आहेत आमचं संरक्षण करायला। जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्र व्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची। आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडेंनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात। हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो आणि जालन्याचे एसपी पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे। नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या आरोपींची तिघाची नार्को टेस्ट करा आणि आमची दोघांची करा।